हातातील धडपडणाऱ्या बाजीवाकडे बघताना राजांचे डोळ्यातले भाव क्षणात बदलले. गनिमावर एल्गारी चाल करताना आग वर्षवणारे त्यांचे निमुळते डोळे हातातील कोवळ्या जीवावर वात्सल्याची मुख बरसात करू लागले. महाराजांच्या बिटबिटत्या सतेज डोळ्यात पाहताना राजांचे भान हरपले होते. मंचकावरून सईबाई आणि शेजारी उभ्या असलेल्या जिजाबाई राजांच्या त्या रूपाकडे कौतुक भरल्या नजरेने पाहत होते. 3 पिढ्यांचा तो अतिशय बोलका मूक संवाद फक्त शांतपणे जळण्याची ताकद असलेल्या बौद्धीच्या समयांनाच कळत होता. नकळत जिजाबाईंची नजर दरवाजाकडे गेली. तिथे उंबरठ्याबाहेर उत्सुकलेल्या नजरेने राजांची खासी मंडळी दाटीवाटीने उभी होती. जिजाबाईंची नजर वळताच त्यांनी तिथूनच मुजरे रुजू केले. त्या मंडळीत मानकोजी, सुभानजी, संभाजी, कावजी, येसाजी, तान्हाजी, नूरखान बेग सारे मीठ जागतिमान होते. त्या सर्वांना आपले धाकले धनी एकदा नजर पडावेत असे वाटत होते. त्या मोहानेच ते सारे उंबरठ्याबाहेर ताडले होते. त्यांच्यावरची नजर उचलून राजांकडे पाहत जिजाबाई हसत म्हणाल्या, "पहिलं बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे? मतलब मासाहेब आमच्या ध्यानी नाही आलं." राजांची पुत्रमुख दर्शनाची समाधी पुंजली. "नाही म्हणजे हमेशा तुमच्या खांद्याला खांदा भिडून तुमच्या बरोबर दौडणारी खाशी मंडळी दरवाजातच सोडून देत नाही महाराजांना पाहावंसं वाटतंय." जिजाऊंच्या त्या बोलांनी राजे प्रसन्न हसले. आपल्या हातातील महाराजांना जिजाबाईंच्या हाती देत त्यांनी मागे वळून साऱ्यांना दालनात येण्याची इशारत केली. तशी सारी मंडळी दालनात आली. फक्त नूरखान बेग बाहेर राहिला. मुघलाने राजाच्या राणीवंशात कसे कदम टाकायचे त्याची अडचण राजांनी हेरली. "खान, तुम्ही का थांबलात? बेशोक आत या." राजांनी त्यांची कोंडी फोडली. नूरखानही आत आला. जिजाबाईंनी महाराजांना मानकोजीच्या हाती दिले. भोवया चढवीत डोकीवरची पगडी टोलवून त्यांनी महाराजांना डोळाभर पाहून संभाजी कावजीच्या थोराड हातात दिलं. हा करीत संभाजीने महाराजांना आपल्या हातात अलगद घेतले. तशा जिजाबाई म्हणाल्या, "सांभाळून घे रे बाबा. उभं अरबी घोडं पोटाखाली मान घालून उचलणारा तू." अजून महाराजांनी मान नाही धरली. सगळेजण या बोलांनी दिलखुलास हसले. "छा, एवढं गोवाड वज कळत नाही पै मासाहेब." म्हणत संभाजीने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत महाराजांना तानाजीच्या बरोबर हाती दिलं. महाराजांना हाती घेताना तानाजी भरगच्च मिशा ताठरल्या. तो संभाजीला म्हणाला, "हा, तेवढं बोलू न ग. मासाहेब म्हणत्यात ते खरं हाय बरं का मासाहेब. जुन्नरच्या चालीत ह्यो मीच होतो पांगतीला घोडी बाहेर काढाया. पांगवरलं धारकरी आम्ही कापून काढलं. म्या तेगीनं घोड्याचं बंद कापलं. आम्ही सारी घोडी बाहेर काढायला लागलो तर गनिमाचं याकच हत्यारबंद भिर मारो मारो वरकडत थेट चाल करून आलं. ह्यो म्हणला, तानाजीराव, निस्ता पट्टा घुमत माझ्या बरोबर या. गमजा धावतो. आन चाल करून आलेल्या धारकऱ्यावर ह्यो पठ्ठ्या पागतच या घोडं त्याच्या पोटाखाली मान घालून उचलून हर हर महादेव वरडत थै थै नाचवत धावला की हेच भूतावानी ध्यान बघून ते बेचार तोबा तोबा करीत पळालं. असा ह्यो संभाजी हाय." तानाजीच्या रांगड्या विनोदाने राजांचे सगळे खुशदिल होऊन हसले. नूरखान बेगने महाराजांना पाहून काढले. "कैसा सुरूर बच्चा है." हे उद्गार त्या हास्यात कुणालाच ऐकू गेले नाही. महाराजांना पाहून सारेजण बाहेर पडले. राजांनी आणि सईबाईंना मोकळा बोलता यावं म्हणून जिजाबाई तर केव्हाच आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या. हातातील महाराजांना सईबाईच्या कुशीत ठेवून राजे मंचकाच्या कोपऱ्यावर टेकले. शब्दांना कशी चाल द्यावी हे दोघांनाही उकळत नव्हतं. इतक्यात इंगळावरून ओवा घातलेला हातात घेऊन एक कुणबीन दालनाच्या दरवाज्यात डोकावली. राजांना आत बघताच ती गडबडून गेली.
धुनीची पाटी सावरून डोकीवरचा पदर कसा सावरावा हेच तिला सुचेना. गोंधळून ती माघारा परताया तेवढ्यात राजांनी तिला असा हाताने विश्वास दिला. आत येऊन भिंतीच्या कडेकडेने लगबगीने तिने सईबाईंच्या मंचकाखाली हातातील धुनीची लोखंडी पाटी सरकली. गडबडीने डोकीवरचा पदर नीट केला आणि तिने तसे करताना उगाच आपल्या बांगड्यांचा आवाज मोठा झाला असे वाटून ती स्वतःशीच शरमली. आल्या पावली ती भिंतीच्या कडेकडेने पटकन दालनाबाहेर निसटली. तिने ठेवलेल्या धुनीतील ओव्याचा उग्र मधुर वास राजांच्या आणि सईबाईंच्या नाकाला जाणवला. त्या वासाबरोबर त्यांची नजर एकमेकांना भिडली. दोघेही शांत सुंदर हसले. डोळेच उद्दंड बोलून गेले. तब्येतीस आराम? राजांनी विचारले. काही न बोलता शांतपणे डोळे मिटून सईबाई हसल्या. ओव्याची तिखट धुराने बाळराजांनी खुसफुसायला सुरुवात केली. येतो आम्ही म्हणत राजे उठले आणि बाळाचे हात क्षणभर ओंजळीत दाबून दरवाजाकडे चालू लागले. धुराने भरल्या दालनातून धीर पुरुष चालत होता.